उद्धारा जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळून च अंतरी अखंडित वसुचित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी ही हरिदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी घळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती ते सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे, समर्थानी लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना अशा शब्दात हनुमंतांची स्तुती का केली आहे? यात दास्य भक्ती कोणती? हनुमंत श्रीरामाच्या समीप घेऊन जाणार दूत कसा? म्हणजे प्रश्न समर्थांनी ज्या पद्धतीने हनुमंतांचं एक रामदूत, स्वतःवरती स्वतःलाही रामदास म्हणायचे, हनुमंत सुद्धा रामाचा दास, या दोन्ही भावातून आपण जेव्हा पाहतो तेव्हा हनुमंतांची स्तुती करताना त्यांनी ते शब्द वापरलेले आहेत. त्यामागे गुह्य बघायला गेलं तर आहे गुह्य. सर्वच अंगाने जर साधारणपणे जर बाह्यांगांचा आपण अर्थ समजून घेतला तर हनुमंत सुद्धा रामाशी इतका एकरूप होता की त्याच्या ठिकाणी सर्व दिव्यत्व होतं, शक्ती होती. आणि त्यामुळे लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा असं आपण जेव्हा आदरपूर्वक हनुमंतांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता ह्यात भक्ती कशी, असा एक त्यांचा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे श्रीरामाच्या समीप घेऊन जाणारा हा दूत कसा, असा प्रश्न आहे. आता हनुमंतांचं दर्शन घेतल्यानंतर श्रीरामाचं स्मरण आपल्याला सहज होतं, इतकी त्यांच्याकडे भक्ती होती. हा एक बाह्यांग नसलेला अर्थ. दुसरा अर्थ असा लक्षात घ्यायचा असतो की गुह्यांग ज्याला आपण म्हणतो. राम म्हणजे स्वरूप, ते अनंत स्वरूप आहे ते राम. आता ह्या अनंत स्वरूपाचा वेध कोण घेणार? तर अनंत स्वरूपाचं वेध म्हणजे अनंत स्वरूपाचा अखंड स्मरण अनुसंधान ज्याला व्हायचं त्यांनीच घ्यायचंय. त्यामुळे आपल्या ठिकाणी असलेली ही जी जाणीव आहे
ही जाणीव हनुमंत आहे. आणि स्वरूप म्हणजे अनंत स्वरूप, अथांग स्वरूप हे राम आहे. ही जाणीव म्हणजे आपल्या ठिकाणी असल्या जाणीवेला लोकनाथा, प्राणनाथा, जगन्नाथा असा भाव रामदास स्वामींनी दिलेला आहे. आता हे लोकनाथ म्हणजे स्वप्न, जागृती आणि निद्रा हे 3 लोक आहेत आपल्या जीवनामध्ये. ह्या 3 लोकांमध्ये सतत अस्तित्व कोणाचं असतं? जाणीवेचं. जाणीव 3 लोकांमध्ये. म्हणजे जागृतीमध्ये ही जाणीव असते, निद्रा अवस्थेमध्ये पण जाणीव नेहमी स्वरूप असते, आणि त्या नेहमी स्वरूप अवस्थेत निद्रा अवस्थेत सुद्धा जाणीव तिथे असते. 3 ठिकाणी तिथे आपण आहोत असं जे आपल्याला वाटत असतं. त्यामुळे 3 लोकांचा नाथ, 3 लोकांमध्ये जिचा संचार आहे अशी ही जाणीव म्हणजेच हनुमंत. म्हणजे हनुमंत आणि जाणीव ह्याचा तो संबंध त्यांनी ते जोडलेला आहे. प्राणनाथा असं म्हणतो. तर प्राणनाथा म्हणजे प्राण म्हणजे श्वास. त्या श्वासावरती कोणाचं नियंत्रण आहे? तर जाणीवेच आहे. जाणीव आहे तोपर्यंत श्वास आहे, श्वास आहे तोपर्यंत जाणीव आहे, असं सगळं आपण म्हणतो ना. त्यामुळे जाणीवेवरही श्वासाचं नियंत्रण आहे. किती वेळा श्वास यायला हवा, किती वेळा श्वास घ्यायला हवा, शरीराचं कसं जीवन जे चालण्यासाठी श्वासाची किती आवश्यकता आहे. म्हणजे प्राण म्हणतो तेव्हा पंचप्राण वगैरे असं जे म्हटलंय, प्राण, व्यान, अपान, उदान आणि समान असे पंचप्राण आहेत आपल्या ठिकाणी. त्याचंही सगळं नियंत्रण जे आहे ते जाणीवेचं, म्हणून तिथे ती प्राणनाथ आहे. जगतनाथा असं म्हणताना विचार जगत आणि बाह्य जगत हे 2 गोष्टी आपल्या जीवनात असतात. अंतर्जगत म्हणजे विचार जगत, बाह्य जगत म्हणजे सर्व दृश्य. आणि ह्या दृश्याला कोण जाणतं? जाणीव. अंतर्जगत कोण जाणतं? जाणीव. म्हणून इथेही ही जाणीव सर्वांगाने, जसा हनुमंत रामाचा दास आहे तसं जाणीव ही त्या स्वरूपाची दास आहे. दास का? कारण त्या जाणीवेला कळत न कळत स्वरूपाचा ध्यास असतो. जसं हनुमंताला अखंड श्री प्रभुरामांचा ध्यास होता आणि त्या ध्यासापोटी ते स्वतःला दास म्हणून घ्यायचे. हनुमंत स्वतःला आता बघायला गेलं तर हनुमंतांकडे पण प्रचंड सामर्थ्य होतं, प्रचंड सिद्धी होत्या की अगदी आपल्या खांद्यावर राम लक्ष्मण बसून ते कुठेही जाऊ शकत होते. म्हणजे इतकं असताना सुद्धा आपल्या शक्तीचा त्यांना अजिबात अहंकार नव्हता. प्रभू रामचंद्राच्या समोर अतिशय नम्रपणे राहायचे. म्हणजे भक्ती आपण ज्याला म्हणतो की ह्या जाणीवेने भक्ती कशी केली पाहिजे प्रभू हनुमंतासाठी, की जसं हनुमंताला प्रभू रामचंद्रांचा ध्यास होता किंवा प्रभू रामचंद्रांबरोबरच ते सतत असायचे, त्यांच्याशिवाय लांब राहू शकत नव्हते, असं जे सगळं वर्णन केलं जायचं. तर ती जी हनुमंतांची भक्ती आहे तशी ही जाणीव म्हणून आपण आहोत. ह्या जाणीवेला सुद्धा सतत प्रभू रामचंद्रांचा म्हणजे स्वरूपाची भक्ती असली पाहिजे. म्हणून स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर असं ज्या मागणं आपण मागत असतो ते सर्वांच्या ठिकाणी, सर्व जाणीवेच्या ठिकाणी हे अनुसंधान असावं की ही सर्व जाणीवा एकाच स्वरूपाच्या, अनंत स्वरूपाच्या. अनंत स्वरूप हाच राम. म्हणून ह्या अनंत स्वरूपालाच आत्माराम असं म्हटलं जातं. परमात्मा, आत्मा ही सगळी वर्णन जी आहेत त्या अनंत स्वरूपाला, आणि म्हणून हे अनंत स्वरूप आहे राम. आणि त्याची भक्ती करणारी ही जाणीव म्हणजे त्याचं सतत स्मरणात राहणारी जाणीव हे हनुमंत आहे. आणि त्यामुळे हनुमंताचं अनुकरण ह्या प्रत्येक देहातल्या जाणीवेने केलं पाहिजे की आपण स्वरूपाचे आहोत, म्हणजे आपण स्वरूपाचे दास आहोत. स्वरूपाशी आपला जो संबंध आहे तो संबंध इथे समर्पित होण्याचा संबंध आहे. भक्ती म्हणजे इथे समर्पण भक्ती आहे. इथे हनुमंत स्वतःच सामर्थ्य किंवा स्वतःचं महत्व कधीच सांगत नव्हते. फक्त प्रभू रामचंद्रांची सेवा किंवा प्रभू रामचंद्रांसाठी त्यांच्या
कोणत्या क्षणी त्यांच्यासाठी अगदी बाजूला उभं राहून त्यांचं अगदी रक्षण करणं, असं करत असताना आपल्याकडे रक्षण करताचा भावही त्यांच्याकडे नसायचा. फक्त प्रभू रामचंद्रावर राहिलं पाहिजे आणि त्यांच्या बरोबरच आपण राहिलं. म्हणून खरं प्रत्येक जाणीवेला जी भक्ती करायची असेल ती भक्ती असावी ती हनुमंतासारखी असली पाहिजे. कारण हनुमंताकडे जसं प्रचंड शक्ती आहे तशी जाणीवेकडे प्रचंड शक्ती आहे. पण ह्या भक्तीतून ती शक्ती प्रकट होते आणि त्यामुळे तिथेच ती भक्ती होत असते. म्हणून ही जाणीव स्वरूपापर्यंत पोचते कधी ह्या भक्तीतून. हा महत्वाचा की ते भक्ती कशी असावी. म्हणून एकदा आपण म्हणतो ना की हनुमंताची भक्ती आणि प्रभू रामचंद्राशी त्याचं नातं कसं होतं, तर ती उपनिषदातली गोष्ट जी सांगितली जाते ती अत्यंत महत्वाची आहे. की सर्वसाधारण जे भक्त आहेत, जे शिष्य आहेत आणि त्यांचा आणि सद्गुरूचा संबंध कसा असला पाहिजे. म्हणून प्रभू रामचंद्राने हनुमंताला विचारलं, तुझ्या ठिकाणी माझ्याबद्दल काय भाव आहे. तर हनुमंताने सांगितलं होतं, देहाच्या अपेक्षेत मी तुझा दास आहे, जाणीवेच्या अपेक्षेत मी तुझा अंश आहे आणि स्वरूपाच्या अपेक्षेत तूच आहेस. मी म्हणू कोण. भक्ती तिन्ही अंगाने आपल्या ठिकाणी सद्गुरूंबद्दल कसा भाव असला पाहिजे, तो हा असा असला पाहिजे की सतत आपण सद्गुरूंचे दास आहोत. तिथे नम्रपण आहे. देहातून तर प्रत्येकाला कार्य तर करावंच लागतं आणि त्यामुळे जीवन जगत असताना प्रत्येक जाणीवेला सतत लक्षात ठेवलं की देहाच्या अपेक्षेत जेव्हा ती सद्गुरूंकडे पाहतो, जो शिष्य सद्गुरूंकडे पाहतो, तेव्हा आपण सद्गुरूंचे दास आहोत. म्हणजे तिथे सतत ध्यास असला पाहिजे सद्गुरूंचा. येता जाता उठता बसता सद्गुरू स्मरणातून सतत कार्य त्यांचं व्हायला लागलं की देहाच्या अपेक्षेत दास आहे की ध्यास आहे. तिथे मग तिथे दास्य सेवा आली, सख्य आलं, सर्व नवविधा भक्ती येते आणि त्या नवविधा भक्तीतून तिथे सतत स्वरूपाचं स्मरण होत असतं. म्हणजे प्रभू रामचंद्रांचं स्मरण होतं. लक्षात ठेवायचं. आणि ही जाणीव जेव्हा केवळ जाणीव म्हणून जेव्हा स्वतःला अनुभवते, तिथे लक्षात महत्वाचं ठेवायचं, ही जाणीव जी आहे देहाच्या अपेक्षेत, जेव्हा ती देहाच्या अपेक्षेत स्वतःला अनुभवते तेव्हा ती जाणीव त्या अनंत स्वरूपाचा अंश आहे. म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो की भक्ताने किंवा शिष्याने सद्गुरूंकडे कसं पाहावं, तर देहाच्या अपेक्षेत कार्य करताना देहाच्या अपेक्षेत तो दास आहे. तर ही जाणीव आहे. ह्या अपेक्षेत आपण त्या सद्गुरू म्हणजे अनंत स्वरूपाचं अंश आहोत. म्हणजे अंग आहोत हा अधिक उत्तम शब्द आहे की अंश म्हणण्यापेक्षा आपण सद्गुरूंचं अंग आहोत इतकी त्यांच्याशी जवळीक आपल्याकडे साधता आली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आपलं जीवनामध्ये जेव्हा स्वरूपाच्या अपेक्षेत आपण पाहतो, म्हणजे स्वरूपानुभूतीमध्ये मी पण नसतो, तू पण नसतो, कोणच नसतं, तर असतं ते फक्त स्वरूपच असतं. म्हणजे ते फक्त राम असतो. म्हणजे सर्वत्र स्वरूपच आहे. ह्या भावामध्ये सत्शिष्य सद्भक्त जेव्हा रममाण होतो तेव्हा त्याची ही भक्ती पूर्णत्वाला पोचते. म्हणून भक्ती हा जो बोध आहे त्या भक्तीमध्ये भावभक्ती शब्द लक्षात ठेवा. आपला सद्गुरूंशी कडे पाहण्याचा कसा भाव आहे त्या भावातून भक्ती होते. म्हणजे रूपाच्या अपेक्षेत रूप म्हटल्यानंतर सद्गुरूंचं रूप दिसतं, त्याला मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेमध्ये पाहताना सुद्धा आपण सद्गुरूंचे दास आहोत. आपली जागा सद्गुरूंच्या चरणी आहे. म्हणून आपण नेहमी अगदी जर नम्रपणे जर सद्गुरूंच्या प्रती सांगताना जर काही लिहिलं तर आपलं नेहमी जर काय असतं, सद्गुरू चरणरज हा शब्द वापर. म्हणजे सद्गुरूंच्या चरणाची आपण धूळ आहोत. रज म्हणजे धुळीचा एक कण. इतकं आपण लहान आहोत त्यामुळे तिथे नम्रता, कृतज्ञता किंवा सद्गुरूंप्रती जो सद्गुरू किती महान आहेत ह्याबद्दलचा जो भाव आहे, ती जी श्रद्धा आहे ती शिष्याकडे असावी. आणि ह्या अपेक्षा जेव्हा सद्गुरू जेव्हा ज्ञान देतात किंवा जेव्हा ते साधनेचा अभ्यास केला जातो त्या साधनेच्या अभ्यासामध्ये जेव्हा ही जाणीव स्वतःचा अनुभव घेते, निवांत होते, तर ही जाणीव म्हणजे सद्गुरूंचं ते अंग आहोत ह्या भावामध्ये आपला तो संबंध जोडता आला. तिसरा, सद्गुरू म्हणजे अनंत स्वरूप.
आणि अनंत स्वरूपाची ही जाणीव म्हणता म्हणता ह्या जाणीवेने स्वतःला विसरून, म्हणजे स्वतःचा मीपणा गाळून, मीपणा गळला पाहिजे. आणि मीपणा गळला की तिथे जे आहे ते फक्त संपूर्ण जीवन सद्गुरूंचंच आहे, की सद्गुरुमय होऊन जीवन जगता आलं पाहिजे. ह्या तिन्ही अंगाने जेव्हा सत्शिष्य भक्ती करत असतो तेव्हाच खरी त्याची भक्ती स्वरूपापर्यंत पोहोचते. स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठीच हा सगळा मार्ग आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना एकच लक्षात ठेवायचं की विश्वामध्ये जी एवढी माणसं आहेत किंवा पशुपक्षी आहेत, जिथे जिथे जिवंतपणा आहे त्या सर्व जाणीवा एकाच स्वरूपाच्या आहेत. एकाच स्वरूपाच्या. हा अभ्यास खूप चिंतनात्मक व्हायला पाहिजे, की चिंतन पाहिजे की सर्व एकाच स्वरूपाचे आहेत पण तरी पण अनेकत्व आहे. अनेकत्व आहे. एकाच स्वरूप एकच नाहीये. एकाच आई वडिलांची मुलं अगदी जुळी जरी झाली तरी ती एकच नाही. तिथे दोन आहे तर दोनच आहेत. दोघांचा मग स्वभाव वेगळा, जरी दिसायला सारखी वाटली तरी त्या दोघांमध्ये सूक्ष्मपणे अनेक फरक दिसतात. आणि अनेक फरक दिसतात त्यांना कळतं की हा अमुक आहे आणि तो तमुक आहे. म्हणजे दोघं अगदी जुळी भावंड असली तरी इतकी विविधता ह्या स्वरूपातून निर्माण होत असतात. पण विविधता म्हणजेच व्यवस्था रूप, हे लक्षात ठेवायचं. जीवनविद्येने जे वर्णन केलंय की हे जे विश्व, हे विश्व म्हणजे प्रत्येक रूप हे व्यवस्था रूप आहे. व्यवस्था रूप म्हणजे विशिष्ट नियमाने त्याची निर्मिती आहे, विशिष्ट नियमाने स्थिती आहे आणि विशिष्ट नियमाने त्याचा लय आहे. ह्या तिन्ही अवस्थेमध्ये विशिष्ट नियम आहेत प्रत्येक रूपामध्ये. मानवी देहाच्या अपेक्षेत सुद्धा जन्म आहे, मृत्यू आहे आणि मधलं जीवन जे आहे ते विशिष्ट नियमाने चाललेलं आहे. त्यामुळे एकाच स्वरूपाची जरी सर्व रूप असली तरी प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, बोलणं वेगळं, आवाज वेगळा, रंग वेगळा, रूप वेगळा, उंची वेगळी, सगळं काही असतं. तिथे विविधता आहे. आणि ह्या विविधतेत ही सगळी रूप एकाच अनंत स्वरूपाचं हे स्मरण करणं म्हणजे अन्वयात्मक भक्ती असते. म्हणजे इथे सर्व रूपच आहे, स्वरूपाचीच रूप आहे. रूपामध्ये विविधता असून देतो, मुळात सगळी एकच स्वरूप आहे. म्हणून सर्वत्र ही ईश्वरी शक्ती नांदते आहे, की स्वरूप नांदते आहे जाणीव रूपाने, शरीर रूपाने. पण प्रत्येक रूप वेगळं आहे. प्रत्येक रूपाचं कार्य वेगळं आहे. लक्षात घ्या, एक एक जर आपण म्हणतो एकाच स्वरूप एकच आहे, स्वरूप एक आहे पण रूप अनेक आहेत आणि रूपामध्ये विविधता आहे. तर त्याचं आणखी व्यवस्थित समजण्यासाठी आपण आपल्या शरीराकडे जर पाहिलं तर आपले हात, हाताची बोटं, पाय, पायाची बोटं, डोळे, कान, नाक, जिव्हा किंवा अंतर्गत फुफ्फुस, हृदय, आतडी, हे सगळं जर आपण पाहिलं, यकृत, पित्ताशय, ही सगळी एकाच पेशीतून निर्माण झालेली आहेत. आईच्या गर्भाशयामध्ये ही एकच पेशी ज्या वेळेला तिथे गर्भधारणा म्हणतात, तिथे ज्या सुरू होते त्या पेशी, ते एका पेशीमध्ये दोन पेशी, दोन पेशीमध्ये चार पेशी, चार पेशी 8 पेशी असा मल्टिप्लाय पास होत होता. पेशींचा जो गुच्छ तयार होतो तो नुसतं गुच्छ होत नाही, तो आपोआप पाय बनतात, आपोआप काही पेशी हात बनतात, आपोआप काही पेशी डोळे बनतात, आपोआप काही काही कान बनतात. बघायला गेलं तर काय सगळ्या पेशी एकच आहेत. पण एकच नाही, त्या एकाच पेशीतून हे अनेकत्वाने शरीर तयार झालं. पण अनेकत्वाने पाहिलं तरी शरीराच्या अपेक्षेत आपण एकच आहोत म्हणतो. तिथे आपण वेगळे नाही म्हणत. डोळा वेगळा नाही, हा डोळ्याकडे हा वेगळा, कानाकडे ही पेशी वेगळी, सगळं काही वेगळी, एकाच पेशीतून ही सर्व शरीर निर्माण झालं. त्यामुळे शरीर एक आणि शरीराच्या अपेक्षेत ही सर्व अवयव म्हणजे अंग आहेत. तसं अनंत स्वरूपच एकच आणि अनंत स्वरूपातून निर्माण झालेलं हे सगळं विश्वरूप आहे. सर्व मानवी देह म्हणा, पशुपक्ष्यांचे देह म्हणा, ही सर्व एकाच स्वरूपातून निर्माण झाल्यामुळे पण त्यांचं कार्य वेगळं आहे. विविधता कुठे आली? डोळ्याचं कार्य पाहणं आलं, कानाचं कार्य ऐकणं आलं, हाताचं कार्य हाताने काम करणं, पायाचं कार्य पायाने चालणं. म्हणजे एकातून अनेकत्व झालं आणि अनेकत्वामध्ये कार्याच्या अपेक्षेत विविधता.
म्हणून प्रत्येक माणूस म्हटला अका संपूर्ण शरीरासकट असलेली जाणीवासकट असलेली ही मनुष्य देह प्रत्येकाचं कार्य आहे, प्रत्येकाला कर्म आहे आणि प्रत्येकाचा जीवनाला अर्थ आहे. हे लक्षात ठेवा. कोणाला अर्थ नाही त्याला अर्थ नाही असं नाही, पण प्रत्येकाच्या त्या लेवलला त्याचं कार्य त्यांनी करायला पाहिजे. हेच त्या निर्मितीचं किंवा अनंत स्वरूपाची मागचा हेतू आहे. म्हणून आपलं कर्म आपण करत राहणं लक्षात ठेवा. आपलं कर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म, ते लहान आणि मोठं असं काहीच नसतं. कोणी माणूस लहान नसतो मोठा नसतो, कारण त्या एकाच स्वरूपाची सगळी रूपं आहेत. पण तिथे प्रामाणिकपणे काम करणं, आपल्या वाट्याला आलेलं काम करणं ही परमेश्वराची भक्ती. इथे भक्ती इथे आपण आपल्या वाट्याला आलेलं काम टाळतो, त्या परमेश्वराची प्रतारणा करतो. हे बऱ्याच लोकांच्या लक्षात. आपल्या वाट्याला आपल्याला बघा, आपण नोकरी धंदा करतो, कामावर जातो, ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना पगार मात्र हवा असतो, पण काम मात्र नको असतं. असा एक प्रकार पाहतो आणि ती खरं म्हणजे परमेश्वराची प्रतारणा आहे. कारण तुम्हाला जो कर्तव्य धर्म दिलाय त्या कर्तव्य धर्मापासून तुम्ही वेगळे होतात. म्हणून मनापासून काम करणं, अगदी मनापासून म्हणताना प्रामाणिकपणे जितकं जास्तीत जास्त काम केलं पाहिजे तेवढं करत राहणं हा आपला कर्तव्य धर्म आहे. कारण ती परमेश्वराची इच्छा आहे. लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट का असं विचार केला आपल्याला लक्षात येते की माणसाला भूक का, कारण ते पोट आहे म्हणून. पण पोट आहे म्हणून भूक आहे की भूक आहे म्हणून पोट आलं? महाराज नेहमी विचार, पोटासाठी भूक की पोटासाठी काम की कामासाठी पोट? तर आपण काम करावं म्हणून पोट आलं, म्हणजे आपण कर्म करायला हवं म्हणून हा देह निर्माण झालेला आहे. म्हणून हे सर्व परमेश्वराचं कार्य. ते छोटं आहे आणि मोठं आहे असं काहीच नसतं. एका मोठ्या यंत्रामध्ये प्रत्येक चक्राला जे जे कर्म केलं, म्हणजे मोठं यंत्र आहे, त्याला अनेक चक्र असतात. चक्र गरगर फिरतात, त्यातला एक जरी खिळा ढिल्ला पडला तरी सगळी मशीन बंद पडते. तसं हे सगळं विश्वातली सगळी रूपं म्हणजे हा अवाढव्य यंत्र आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक छोटंसं चक्र आहोत. आपलं कर्म जर आपण व्यवस्थित करत नसू तर ह्या अवाढव्य चक्राच्या ह्याच्यामध्ये आपण अडथळाच निर्माण केला म्हणून समजा. म्हणून कुठेही काम करता तिथेही प्रामाणिकपणे समजून ज्ञानपूर्वक कर्म केलं पाहिजे. ते नाही केलं आणि आपण म्हटलं नुसतं मजेत काही लोकांच्या मारतात, पगार मात्र घेतात पण कामाला टाळतात, त्यामुळे त्याचं काय होईल? मिळालेले पैसे असे निघून जातात बऱ्याच वेळा, मग हातात काहीच राहत नाही असं मत. समजलं ना? गेले कुठे माहित नाही, मिळाल्याने गेले असं बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना. याचं काय असतं? कर्म आपलं चुकलेलं असतं आणि ते कर्म चुकलेलं असतं, त्यामुळे त्याचा हिशोब मात्र परमेश्वराकडे सगळं असतं. पण त्याच्याकडनं सगळी निर्मिती होते. कर्म करायचं स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला. डोळ्याने पाहायचं हे डोळ्याला स्वातंत्र्य मिळालंय, पण डोळे बंद करूनच बसला, नको मला बघायचंच नाही म्हटलं तर काय होईल? बंद करून बसला तर काही दिवसांनी डोळ्याची दृष्टी निघून जाईल. आहे तसं. एखाद्या अवयवाचा जर उपयोग नाही केला तर अवयव तसाच होतो, कारण त्याचं कर्म त्याने केलं नाही. तर तसं ह्या अवाढव्य विश्वामध्ये आपण म्हणून जे आहोत ते आपल्याला सतत कर्म करत राहिलं पाहिजे. लक्षात आराम म्हणतो आपण, जाणेवा कंटाळाला असं आलं नाही. आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण प्रामाणिक करत राहणं ही परमेश्वराची उपासना आहे. ह्या अनंत स्वरूपाशी जी आपली एकरूपता आहे ती त्याच्या स्मरणातून आणि त्या स्मरणातून केलेल्या कर्मातून व्यक्त होते. नुसतं कर्म करणं आणि स्मरणातून कर्म करणं हा वेगळा फरक आहे. म्हणून प्रत्येक वेळेला ही जी भक्ती आपण म्हणतो ती भक्ती म्हणजे काय? स्वरूप भक्ती म्हणजे स्वरूपाशी एकरूपता साधून कर्म करत राहणं, लोकांना उपयोगी पडणं हे सुद्धा कर्मच आहे. जिथे जिथे आपली मदत आहे, गरज आहे, तिथे तर आपण गरजेला आपण उपयोगी पडणं हे आपलं कर्म आहे. आणि ही परमेश्वरी उपास. इथे उपास तपास करून आपण भक्ती केली असं बऱ्याच लोकांना वाटतं. उपास तपासामध्ये भक्ती नाही, ते शरीराचं आरोग्य चांगलं वाईट राहील तेवढ्यापुरते ते आहे. परमेश्वराचं मनापासून स्मरण करणं म्हणजे आपण चैतन्य स्वरूपाचे आहोत. तिथे बघा, ही रामभक्ती म्हणताना सुद्धा तिथे आणखीन एक गोष्ट महत्वाची जी सांगितलं ते एक लक्षात ठेवा. कशी आहे? राम आणि हनुमंताचा संबंध कुठे आहे?
दशरथाने जेव्हा पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला, आणि हा पुत्र कामेष्टी यज्ञ म्हणायचं त्यावेळेला पुत्र कामेष्टी, आज हल्लीचे पुत्र कामेष्टी वगैरे यज्ञ माहीत नाही लोकांना, पण त्यावेळेला होते. आणि त्याच्यातून यज्ञ देवता प्रकट झाली आणि तिने प्रसाद दिला. आता हा प्रसाद दिला, त्यांनी काय सांगितलं, तुझ्या 4 राण्यांना हा प्रसाद दे. तर 4 राण्यांना प्रसाद देता वरून एक घार आली आणि तिने प्रसाद उचलून घेऊन थोडासा तुकडा, म्हणजे बाकी सगळ्या नेला नाही, थोडासा नेला. आता ही थोडासा घार नाही नेला, ती घारे नेता नेता अंजनी म्हणजे हनुमंताची जी आई होती ती सूर्याची उपासना करता हात पसरून होती, तिच्या हातामध्ये प्रसाद पडला, तो तिने खाल्ला. इथे 4 राण्यांनी खाल्ला. 4 राण्या करता प्रभू रामचंद्र, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशा पद्धतीने 4 पुत्र 3 राण्यांना झाले. आणि चौथा 15 दिवसानंतर एकाच प्रसादाचा, म्हणजे त्याच्या मागे जो संबंध आहे की आपण म्हणतो आपल्या जवळ, आपण लोक जवळ जाते काय असतं, आपले ऋणानुबंध असतात, मागच्या जन्माचं देणं घेणं काय असतं ना. काही लोक फसवतात, म्हणजे मागच्या जन्मी आपण घेतलेलं घेऊन जातात कळलं का. आणि काही लोक आपल्याला मदत करतात, ते आपल्याला गेल्या जन्म आपण काहीतरी मदत केली म्हणून ते करतात. हे सगळी देणी घेणी चालू असते. तशी देणी घेणी म्हणून नंतर प्रभू रामाचे वनवासात गेले तर हनुमंत भेटला ना, तर हनुमंत कुठे होता त्यांना भेटायला. पण ते भेटणं हे होतच, कारण ही भक्ती ज्यावेळेला आपण म्हणतो ती भक्ती हनुमंताकडे पूर्वीपासून असली पाहिजे, त्याशिवाय त्या राम कसे भेटणार. आणि म्हणून हे सगळं जे जीवन आपलं आहे हे स्वरूपाशी जोडलेलं आहे. आपल्याला कळत नाही, आपण स्वरूपाशी जोडलेलो आहोत. आणि स्वरूपाशी जे जोडलेलो आहोत तिथे आपली भक्ती म्हणजे आपण कर्म करत राहा. आळस करणं म्हणजे अगदी आपण उगीच काही कर्म न करत राहणं, याच्यातून आपण आपली परमेश्वराची उपासना करत नाही हे लक्षात. म्हणून जी लोक भक्ती करत असताना स्वरूपाच्या स्मरणातून सगळं जे कर्म आहे ते करता ईश्वर ह्या भावात करत असतात, तर ती खरी भक्ती होत असते. एका बाजूने करता ईश्वर आणि दुसऱ्या बाजूने फळाबद्दल आसक्ती. फळ मिळावा इच्छेने सगळेच कर्म करतात, फळ असंच मिळालं पाहिजे हा आग्रह तिथे नसतो. जे मिळालं ते परमेश्वराची इच्छा ह्या भावातून जेव्हा घेतात तेव्हा त्याला म्हणतात कर्मयोग. म्हणून असा हा कर्मयोगात भक्ती म्हणजे हा कर्मयोग असा असला पाहिजे, तिथे भक्ती आहे. म्हणून मी केलं की माझं कसं होईल हे सगळी जी चिंतन आहे तो सगळा मीपणा आपल्याकडे असतो. आणि जिथे मीपणा असतो तिथे भक्ती राहत नाही. भक्तीमध्ये मी पण दूर झालं पाहिजे. लक्षात आहे, माझ्यामुळे मी आहे म्हणून होतं असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर ते मी पण आहे, तिथे भक्ती नाही. तिथे जे आहे कार्य ते सद्गुरूंमुळे म्हणा किंवा ईश्वरामुळे होता किंवा परमेश्वरामुळे होत आहे, ह्या भावात जे आपण काम केलं. म्हणजे काम करताना परमेश्वर स्मरण करावं आणि मन लावून काम करावं. लक्षात ठेवा, लक्ष ठेवून काम करायचं. लक्ष ठेवून काम केलं तर तिथे लक्षाकडे लक्ष ठेवता स्वरूप भाव आपोआप तयार होतो. आणि लक्षपूर्वक काम केल्यामुळे त्या स्वरूप भावातून आपलं जे काम केलं जातं ती भक्ती असते. आणि त्या भक्तीमध्ये मी पण बाजूला होतो. आणि कर्म संपल्यानंतर पुन्हा एका कर्मातून दुसरं कर्म करताना पुन्हा स्वरूप स्मरणातून जेव्हा पुन्हा सुरुवात होते तेव्हा ही खऱ्या अर्थाने आपल्याकडे अखंड अनुसंधानातून भक्ती सुरू होते. आणि ही अनुसंधानातून भक्ती झाली की तिथे एक वेगळं जीवन, वेगळ्या प्रकारचं जीवन, जे मीपणाविरहित जीवन मनुष्याला जगता येतं, साधकाला जगता येतं हे लक्षात. म्हणजे ही जगण्याची जी कला आहे तिथे आपल्याला हे सगळं आपलं जीवन परमेश्वरामुळे चाललेलं आहे. जे चाललेलं आहे ते परमेश्वराच्या इच्छेने चाललेलं आहे. म्हणजे त्यासाठी इच्छेने चाललं म्हणजे इथे परेशान पण हवं, परमेश्वर इच्छा म्हणून मी काही करेन असं नाही. तिथे नियम आहेत, त्या नियमाचा परिणाम तुझ्यावर होणार हे परत लक्षात ठेवा. म्हणजे नियमाच्या कक्षेत राहून आपल्याकडनं सतत सत्कर्म झालं पाहिजे आणि ह्या भावामध्ये करता आलं पाहिजे. म्हणून कर्ते पण आपल्याकडे असता कामा नये. आणि हे कर्ते पण असताना एक अगदी गमतीदार गोष्ट सांगितली जाते. जेव्हा श्रीकृष्णाकडे त्याच्या स्त्रिया म्हणजे पत्नी होत्या, त्यांना यमुनेच्या पलीकडे ते कोणते दुर्वास ऋषी येऊन बसले होते. आणि ऋषी म्हटले की त्यांना खायला प्यायला द्यावं लागायचं त्या पालपुरुषाला.
आता कोण विचारत नाही, कोणी आलं ते खायला पाहिजे. पण त्या काळामध्ये अतिथी देवो भव इतकं प्रचंड होतं की आले की त्यांना पहिलं, आणि ते ऋषी म्हणजे एकटे यायचे नाही, त्यांच्याकडे 100 शिष्य असायचे. म्हणजे तुमच्याकडे कोण म्हणतं मी येतो म्हटलं तर तुम्ही या म्हणा, आणि त्याच्यावर तुम्ही 10 माणसं आली तर अरे बाबा हे 10 माणसं कुठून आले, असा प्रश्न पडतो आजच्या काळामध्ये. पण त्या काळी 100 माणसाला तरी सगळ्यांसाठी जेवण तयार करायला लागायचं. तर त्या दुर्वास ऋषीने जेवण घेऊन जर कृष्णाचा जा देऊन या, तर गंगा यमुना नदीला पूर आला होता, त्यामुळे कृष्णाकडे जाणार कसं. तर त्या म्हणायचे त्यांना सांगा यमुनेला की कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर तू मार्ग दे. यमुना नदीला मार्ग दिला. म्हणजे 100 मुलांचा बाप ब्रह्मचारी होता. म्हणजे ब्रह्मचारी होता म्हणजे नेमका काय परत सांगतो पुढच्या वेळेला, लक्षात घ्या. आणि तो गेला, तिथे झालं जेवण झालं आणि परत आला, परत यमुना नदीला पोर. त्या दुर्वास ऋषीने तर मी जर उपवाशी असेल, म्हणजे हा दुर्वास उपवासी असेल तर यमुनेला सांगा मार्ग दे. यमुनेला मार्ग दे. म्हणजे उपवासी कोण इथे करते पण नव्हतं. हे सगळं जे कार्य आहे लक्षात घ्या, जे होतं ते ब्रह्मचारी याचं म्हणजे ब्रह्माचं सतत अखंड स्मरण ज्याला आहे तो ब्रह्मचारी. संसारी असो किंवा संन्यासी असो, कोणी असो, ज्याला ब्रह्म म्हणजे स्वरूपाचं स्मरण आहे. कृष्णाकडे स्वरूपाचं स्मरण होतं अखंड, कारण तो भगवंतच होता म्हटलं जातं, म्हणजे स्वरूप स्मरण होतं, त्यामुळे तो ब्रह्मचारीच होता ना. आणि दुर्वास जे होते त्याने मी जेवलो असं म्हणतच नव्हते, करते पण ईश्वराचं, म्हणून प्रसाद म्हणून त्यांनी स्वीकारला. आणि तिथे तो उपवास म्हणजे खरे उपवासी म्हणजे तो मी जेवलो हा भाव नसल्यामुळे ते उपवासी होते. म्हणून अशा पद्धतीने आपल्याकडे करते पण असता कामा नये, ह्या गोष्टीतून बोध घेतात. म्हणून ह्या सर्व अंगाने जो परमार्थ म्हणून म्हटलं ना, तर रामनवमी झाली, हनुमान जयंती झाली, उत्सव तर खूप साजरे जातात, मोठ्या मोठ्याने उत्सव झाले, मोठमोठी हनुमंताची मूर्ती लावण्याचे उत्सव साजरे केले भव्य. पण हनुमंतासारखी भक्ती करता येत नाही तर काय उपयोग. आणि स्वरूप स्मरण समजत नसेल तरी त्याचा काय. म्हणून रामनवमीच्या वेळेला स्वरूप स्मरण झालं पाहिजे. हनुमंताच्या वेळेला आपण हनुमंतासारखी भक्ती आपली झाली पाहिजे. हा भाव जेव्हा येतो त्यावेळेला खरी त्या हनुमंताचा उत्सव केला हनुमान जयंतीचा. हनुमान जयंती म्हणजे ह्या जाणीवेच्या ठिकाणी हनुमानासारखी भक्ती प्रकट होणं ही हनुमान जयंती. आणि ह्या जाणीवेत स्वरूप स्मरण प्रकट व्हावं म्हणून ती रामजयंती. या दोन्ही गोष्टी आपल्याच ठिकाणी असतात. आणि जे अशा पद्धतीने आपल्याला ही भक्ती साधता आली पाहिजे. लक्षात ठेवा, म्हणजे हे सगळं जे जीवन आपलं आहे ना, ते सगळं जीवन आपलं कसं जगलं पाहिजे, कशासाठी जगलं पाहिजे, कशासाठी आपला जन्म आहे हे लक्षात घ्या. आपण कशासाठी जन्म आलो हे कळतच नाही. अगदी शेवटच्या घटकेपर्यंत त्याला तो कशासाठी जन्माला आला, आता कसला जन्माला, आता मग जायची वेळ झाली असं होतं ना. म्हणजे अख्खं आयुष्य गेल्यानंतर त्याला सांगून काय उपयोग. लहानपणी जे चांगले संस्कार मुलांवर व्हायला पाहिजेत की आपलं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे. लक्षात घ्या, परमेश्वराचं जीवन म्हटल्यानंतर हे सर्व समाजासाठी असलेलं जीवन आहे. समाजासाठी आपलं जीवन, आपलं त्या अंगाने समाजाला उपयुक्त होणारं कर्म आपल्याकडनं व्हायला हवं. आपल्या जवळचं जे जग आहे, जग म्हणजे आपल्या जवळची माणसं, त्यांच्याशी आपले संबंध आपण कशा आनंदाचे ठेवता आले पाहिजे आणि त्याच्या आनंदाने कसं राहता आला पाहिजे, असं आपलं सगळं जीवन आहे. पण त्यामुळे आहे सोपं, पण आपण ते कठीण करून बसलेलो आहे की आपल्याला हे जमत नाही, ते जमत नाही. अशा भावना ज्या आपल्याकडे येतात ना, त्या नकारात्मक भावना आपल्याला परमार्थिक जीवनापासून दूर करतात. आपल्याला काहीच कळतच नाही अशी पण अवस्था आहे. हे मन म्हणजे आता इथे जाणीव आणि मन मधला एक फरक लक्षात ठेवा. मन चंचल आहे, जाणीव स्थिर आहे. मन नकारात्मक सकारात्मक दोन्ही विचार करू शकते, जाणीवेकडे फक्त सकारात्मक विचार. लक्षात घे, जाणीवच मन होते, जाणीवच देहभावातून मन रूपाने प्रकट होते. आणि हे मन अतिशय चंचल आहे, ते एका जागी स्थिर राहू शकत नाही. त्याला सतत बाह्य विषयांचा आधार हवा असतो. आणि बाह्य विषयांचा आधार म्हणजे आपल्याला कोणातरी आधार हवा असं प्रत्येक माणसाला का वाटतं, कारण त्याला आपल्या स्वरूपाचं स्मरण नसतं आणि त्यामुळे त्याचं सतत त्याला वाटतं की मला आधारच नाही. म्हणून काय होतं बा, माणसं ज्यावेळेला वार्धक्याला येतात आणि जवळची माणसं आपली मुलं म्हणा, ही म्हणा, सगळी जर दूर दूर जायला लागले की आपल्याला एकटे पण येतं माणसाकडे बराच वेळ.
ते एकटेपण म्हणजे कसं होतं, त्यांचा हा अभ्यास नाहीये, आपण कोण आहोत हे कळत नाही म्हणून एकटेपण येते. आता आपल्याला सांभाळणार कोण, आपलं पुढे कसं होणार, ह्या चिंतेत बऱ्याच वेळेला काही वार्धक्याला गेलेली माणसं निराश होतात. त्यांना सगळी माणसं जवळ हवी असतात, पण कोण त्यांच्या जवळ याला बघत नाही. आणि त्यामुळे ती आधारविहीन ज्या वेळेला ही अवस्था येते आणि त्या एकटेपणामध्ये बरीच वृद्ध किंवा वार्धक्याला किंवा एकटेपणात राहिलेल्या माणसांना जीवनामधला रस घेता येत. खरं म्हणजे एकटा जन्माला आलेला आहे आणि एकटाच जाणार आहेस, कोणाला घेऊन जाणार आहेस बरोबर, कोणच येणार नाही बरोबर. पण एकटा असेल तर इथे जर भक्ती असेल तर जाताना सुद्धा ज्याची भक्ती करतो त्यांना घेऊन जाणार. लक्षात ठेवा, इथे आधार तिथे सतत असतो. आपल्याला आधार हवा असेल तर हा आत्तापासून, म्हणजे जोपर्यंत आपल्याला चांगलं कळतंय तेव्हापासून, कधी पण उशीर झाला तरी हे लक्षात ठेवायचं की सतत आपल्याला आधाराची आवश्यकता. आधार म्हणजे ते स्वरूपाधार किंवा सद्गुरूंचा आधार हवा असतो, सगुण रूपात सद्गुरू. बाकी त्याशिवाय दुसरं कोणी आपल्याबरोबर येणार नाही. अगदी जवळचे मित्र मंडळी, अगदी कोण कोण खूप प्रेमाची माणसं आहेत, तुमच्याशिवाय काय चालणार नाही म्हणणारी मंडळी, पडला की लवकर याला घेऊन जा म्हणणारी असतात. का जास्त वेळ झाला तर त्या देहाला वास यायला सुरुवात होते. किती पण प्रेमाचा माणूस आहे कोण ठेवणार नाही घरात, ठेवलं तर मूर्ख पण आहे. मग देह गेला की देहाबद्दलची सगळी नातीगोती संपतात. पण स्वरूपाशी एकरूपता झाल्यामुळे स्वरूप आणि ही जाणीव ही एकत्र असल्यामुळे तिथे तो आधार असतो. तो आधार आपल्याला घेता आला पाहिजे. तिथे मुलांचा किंवा आणखी कोण मित्रमंडळीचा आधाराची आवश्यकता नसते. आधाराची आवश्यकता ती फक्त सद्गुरूंची किंवा स्वरूप ज्ञानाची. आणि त्या भावामध्ये आपल्याला हे जीवन सतत जगता आलं पाहिजे. परमार्थ म्हणताना मन वर खाली होत राहील. नेहमीच प्रत्येकाला त्या पद्धतीने साधना करता येत नाही. नेहमीच साधनेमधला आनंद घेता येत नाही. काही लोकांना साधना म्हणजे आनंद कसा असाही प्रश्न पडतो. तिथे आनंद कसा म्हणजे काय, मन समाधानी आहे ते आनंद आहे. आपल्याला समाधान असलं पाहिजे. ज्या परिस्थितीत आहोत तिथे समाधान माणसाला असतं ना, तर तो खरा आनंद असतो. आनंद म्हणजे उड्या मारणारा आनंद, टाळ्या पिटणारा आनंद, तो आनंद क्षणभर असतो. टाळ्या पिटला किती वेळ पिटशील, सिक्सर मागे पीठ टाळ्या किती मारशील, एकदा दोनदा आणखी चारदा, पण त्याला गपचूप बसतोस ना. आता गपचूप बसल्यावर जे समाधान असतं ना तो खरा आनंद असतो. आणि हा दिसणारा आनंद असतो. कळलं नाही. एखाद्याला लॉटरी लागली एकदम मोठं काहीतरी एक शॉक तरी लागतो, एवढे मोठे पैसे आले म्हणून, किंवा आनंदाने उड्या तरी मारतो. किती वेळ मारशील उड्या, थोडा वेळ, नंतर गपचूप बसतोस ना, कुठेतरी स्थिर होतो ना, त्याला म्हणतात समाधान. हे समाधानी वृत्ती माणसाकडे असेल. पैसा येतो आणि जातो, माणसं येतात आणि जातात, सगळ्या गोष्टी मिळतील आणि जातील, पण समाधान टिकवायचं असेल तर ही जाणीव आहे, ही स्वरूपाची जाणीव आहे, ह्या भावामध्ये सतत राहता आलं पाहिजे. चांगली परिस्थिती आणि वाईट परिस्थिती येतच राहणार, नाही येणार कधी समजू नका, पण त्याला सामोरं कसं जायचं श्रद्धेतून हे लक्षात आलं. ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे भक्ती आहे, ज्याच्याकडे भक्ती आहे त्याच्याकडे श्रद्धा आहे. कोणत्याही ह्याच्यामध्ये जेव्हा आपली सद्गुरूंवर प्रचंड श्रद्धा असेल तर त्या प्रत्येक परिस्थितीला तो साधक सहजपणे सामोरं जातो आणि त्याच्यातून पार होतो. अनिष्ट परिस्थिती त्यातूनही पार होईल, इष्ट परिस्थिती त्याचाही चांगला आनंद घेऊन तो पार होईल. पण तिथे सतत स्वरूप स्मरण किंवा सद्गुरू स्मरण, हे सर्व जीवन परमेश्वराचं आहे, स्वरूपाचं आहे, सद्गुरूंचा हाच भाव असला. इथे प्रचंड श्रद्धा असली पाहिजे. आणि ह्या श्रद्धेतून खऱ्या अर्थाने, मग आता ही श्रद्धा म्हटल्यानंतर परत डोळे श्रद्धा आणि त्याचे सगळे शब्द येतात, पण सद्गुरूंचं ज्ञान आणि ही जाणीव, या तीन गोष्टी ज्याची श्रद्धा आहे त्याची श्रद्धा ही आत्मश्रद्धा असते. लक्षात ठेवा, ती श्रद्धा साधकाला सर्व परिस्थितीमध्ये पार नेते. खूप ज्ञानाची आवश्यकता नाही. खूप ज्ञानी आहे की हे सगळं पाठ झालं पाहिजे, असं पाठ झालं, पाठपीठ करायची काही गरज नाही. सद्गुरूंनी डायरेक्ट स्वरूप म्हणजे काय कळलं, ही जाणीव म्हणजे आपण कळलं म्हणजे स्वरूपच कळलं. ह्या जाणीवेने कसं वागायचं हे फक्त कळलं पाहिजे. जाणीवेने कसं सर्वांशी आपलेपणाचा संबंध जोडायचं हे कळलं पाहिजे. तिथे जर काम, क्रोध, लोभ, मदमत्सर सगळे बाजूला होतात, त्यावेळेला खरं ह्या जाणीवेचं शुद्धीकरण होतं, कारण या भक्तीतून होतं. म्हणून श्रद्धा हवी, श्रद्धेतून भक्ती हवी, आणि अखंड स्मरण, स्वरूप स्मरण किंवा सद्गुरू स्मरण,
या भावामध्ये जेव्हा साधक सतत जीवन जगायला लागतो, त्याला वेगळी साधना करायची आवश्यकता लागत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की साधना करू नका, नाही लोक काही अर्थ अरे बघा बोलले आता साधना करायची गरज नाही. साधना करावीच लागते, करत राहायचं. करता करता त्याच्यातून ह्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. लक्षात ठेवा, साधना जमली नाही तरी करायची. प्रश्न विचारत राहा. प्रश्न विचारता विचारता इथून कुठेतरी कुठे कोणाला कधी क्लिक होईल ते सांगता येत नाही. कारण जे आपण सांगतो आहोत ते प्रत्येकाला क्लिक होईलच असं नसतं. प्रत्येकाची एक वेळ आहे क्लिक व्हायची. अभ्यास करता करता कुठेतरी एक क्लिक होतं, ज्ञान होतं आणि त्या ज्ञानातून त्यावर साधक आपली प्रगती करू शकतो. म्हणून प्रबोधन सतत ऐकत राहिली पाहिजे. एकच प्रबोधन अनेक वेळा ऐकत राहिलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये सांगितलेले जे गुह्य आहे ते पटकन लक्षात येत नाही बऱ्याच वेळेला. आणि पटकन लक्षात न आल्यामुळे आपण नको तिथे चाचपडत राहतो. आपल्या मनाची स्थिती वरखाली होते, याचा अर्थ आपली श्रद्धा कमी होते किंवा आपला मीपणा अधिक वाढतो. त्यावेळेला आपण अस्वस्थ होतो, घाबरतो, सगळं काय. ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याला भीती वाटणार नाही. प्रचंड श्रद्धा पाहिजे. प्रचंड शब्द वापरतो, नुसती श्रद्धा. आता ही श्रद्धा नेमकं काय करते? ही श्रद्धा आपल्याच हृदयस्थ ईश्वराला जागृत करते. जाणीवेमधलं जे दिव्यत्व आहे, जी प्रज्ञा आहे, त्या प्रज्ञेला जागृत करते. अंतर्मन आणि स्वरूप यांचं कनेक्शन आहे. बहिर्मन आणि अंतर्मनाचं. अंतर्मन एका बहिर्मनाशी जोडलंय आणि बहिर्मन विश्वाशी जोडलंय, असं जे सांगितलं त्याचा अर्थ एकदम समजून घ्या. विश्व म्हणजे बहिर्मनाच्या द्वारे आपण विश्वाशी संबंधित होतो. बहिर्मन एका बाजूने अंतर्मनाशी जोडले आणि अंतर्मन दुसऱ्या बाजूनी परमेश्वरी शक्तीशी जोडलेले आहे. म्हणून जेव्हा आपण अनंत स्वरूपाचं स्मरण करतो, अनंत स्वरूपाकडे मागणं मागतो भक्तीतून, श्रद्धेतून, तेव्हा त्या स्वरूपातून अंतर्मनाकडून ती प्रज्ञा जागृत होते आणि त्या प्रज्ञेतून परत बहिर्मनातून जीवनामध्ये साकार होते. म्हणून हे सगळं जीवनचक्र असं चाललेलं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण भक्ती करतो तितकं अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. जितकं अंतर्मन शुद्धीकरण होतं तितकं ती स्वरूपाशी अधिक अधिक एकरूप होत जाते. आणि त्यामुळे जे साधक सतत स्वरूप स्मरणात असतात त्यांच्याकडे ही सिद्धी आपोआप प्राप्त होते. करावं लागत नाही. त्यांची इच्छा, त्यांचं जीवन हे परमेश्वर कृपेने चाललंय हे त्यांना व्यवस्थित लक्षात यायला लागतं आणि ते अधिक अधिक त्यांचा मीपणा कमी व्हायला लागतो. जितकी भक्ती वाढत जाईल तितकं मीपणा कमी होतो. म्हणून कर्मकांडात अडकायचं नाहीये, तर आपल्याला खरी भक्ती समजून घ्या. आपण कर्मकांडात अडकतो. कर्मकांड करू नये असंही नाहीये. ज्यांना काही कळत नाही कर्मकांड करा. कारण वेडावाकडं काय करण्याच्या जे कराल ते पण देवाची भक्ती करतो. देवाची भक्ती तर करायला. पण ज्यावेळेला कुठे ज्ञान मिळालं की ते खरं म्हणजे आपली सुधारणा प्रत्येकाने केली पाहिजे. कर्मकांडामध्ये मग असंच कर्म केलं म्हणजे असंच केलं तर तसंच केलं तर देव प्रसन्न होतात. देव असा प्रसन्न होतच नाही. आपल्याला आपल्या श्रद्धेतून जेव्हा आपण ही भक्ती करत असतो तेव्हा होतं. आणि जेव्हा श्रद्धेतून साधना करायला लागलो तेव्हाही साधना आपोआप होईल. एक दिवस ज्याला आत्ता जमत नाही त्याला आपोआप तिथे हे सगळं स्पष्ट कळायला लागेल की त्याने नेमकं काय करतो. जरी आपण किती स्पष्ट सांगितलं प्रत्येकात ते तेवढं स्पष्ट कळत नाही, हेही लक्षात ठेवा. कळण्यासाठी पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल. पुन्हा पुन्हा सगळी प्रबोधनं आपण ज्या वेळेला करत असतो, सद्गुरूंची सगळी जी प्रबोधनं आहेत परमेश्वर विषयाच्या बद्दल, ती पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतरच कुठेतरी लक्षात येतं. कारण श्रवणातून हे सगळं शक्य होतं. म्हणून श्रवण आणि साधना परत लक्षात आलं. साधना आणि चिंतन ह्या सर्व अंगाने आपणच आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण करत असतो. आणि अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं तेव्हाच ती खरी भक्ती म्हणजे परमेश्वराशी आपण एकरूप होतो. म्हणजे परमेश्वर आपण वेगळे उरत नाही. तिथं आपण नसतो, फक्त परमेश्वरच उरतो. हा जो बोध आहे तो सत्साधकाने नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. याचा सगळं जीवनाचा अर्थ आपला समजून घेता आला पाहिजे. असा समजून घ्यावा ही सद्विचारणी. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
सद्गुरुनाथ महाराज की जय.